नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, जर तुम्ही इलेक्ट्रिक कार चालवत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे। केरळ राज्य वीज नियामक आयोगानं इलेक्ट्रिक चार्जिंग बाबत एक मोठा बदल केलेला आहे। आता तुम्हाला रात्री चार्जिंगसाठी 30% अतिरिक्त पैसे द्यावे लागतील। नवीन नियमानुसार ईव्ही चार्जिंग आता 2 टाइम झोनमध्ये विभागलं गेलं आहे। पहिला टाइम झोन आहे तो म्हणजेच सोलर पिरियड, जो सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत असेल। जर तुम्ही या काळामध्ये तुमची इलेक्ट्रिक गाडी चार्ज केली तर तुम्हाला 30% कमी दर भरावा लागेल। म्हणजे जर पूर्वी चार्जिंगसाठी 100 रुपये होते तर आता तुम्हाला 70 रुपये लागतील। त्यानंतर दुसरा पिरियड असेल तो म्हणजे दुपारी 4 ते पुन्हा सकाळी 9, याला नॉन सोलर पिरियड म्हणतात। नॉन सोलर वेळेमध्ये चार्ज केल्यास 30% जास्त दर तुमच्याकडनं आकारला जाईल। म्हणजे आता तेच शुल्क 130 रुपये होईल। हे नवीन दर फक्त सार्वजनिक इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनवरतीच लागू होणार आहेत। घरी चार्जिंग करणाऱ्यांवरती याचा कुठलाही परिणाम होणार नाही। हा नियम सध्या केरळ राज्यामध्ये लागू करण्यात आलाय, परंतु भविष्यामध्ये इतर राज्यांमध्ये देखील हा लागू केला जाऊ शकतो। सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्या चार्जिंग स्टेशन्सना आता एक नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो। जर ते दिवसा सौर ऊर्जेचा पूर्णपणे वापर करू शकले नाहीत तर त्यांचं नुकसान होऊ शकतं। यामुळे आता गाड्या दिवसा चार्ज करणं परवडणार आहे। त्यामुळे स्मार्ट प्लॅनिंग करून तुम्ही चार्जिंगवरती बरेच पैसे वाचवू शकता आणि दिवसाचं चार्जिंग स्वस्त राहणार आहे। परंतु बरेच लोक सोयीसाठी रात्रीचं चार्जिंग करतात, त्यांना मात्र त्यांच्या सवयी या बदलाव्या लागणार आहेत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी हा एक छोटासा झटका नक्कीच आपण म्हणू शकतो। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।